नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित पवार आणि आपण पाहत आहात टेक्निकल गुरु चॅनल। आज आपण पाहणार आहोत व्हर्लपूल कंपनीचा गिअरबॉक्स कोणत्या पद्धतीने बदलला जातो। व्हर्लपूल कंपनीचा गिअरबॉक्स बदलताना खूप अडचणी येतात, तर आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत कोणकोणत्या अडचणी येतात आणि गिअरबॉक्स कसा बदलला गेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीने गिअरबॉक्स बदलला जातो। पहिल्यांदा वॉशिंग मशीन खोलून त्यामधील ड्रम बाजूला करावा लागतो। बाजूला केल्यानंतर पाठीमागून स्टेप बाय स्टेप बोल्ट खोलत पुढे जावे लागते। समजा यदा कदाचित तुमचा गिअरबॉक्स खोलला गेला नाही तर वॉशिंग मशीनच्या आतल्या बाजूला हब बसवलेला असतो, तो ग्राइंडरने कट करावा लागतो आणि ग्राइंडरने कट करून त्यानंतर तुम्हाला मशीन खोलावी लागते आणि त्यानंतरच नवीन गिअरबॉक्स इन्स्टॉल करता येतो। तर पाहू शकता मशीन खोलून झालेली आहे। तर कोणत्या पद्धतीने गंज लागलेला होता आणि आपण गिअरबॉक्स कट करून हा पाहू शकता, हा पूर्णपणे कट करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण पूर्णपणे मशीन क्लीन करून नवीन गिअरबॉक्स बसवणार आहोत। मित्रांनो, पाहू शकता आपण पूर्णपणे खराब झालेले नवीन पार्ट्स मागवलेले आहेत। तर हब, बेरिंग, ऑइल सील आणि अजून काही जे काही पार्ट्स खराब झाले असतील ते सर्व काही चेंज करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पद्धतीने चेंज करत आहोत।
मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्णपणे गिअरबॉक्स कंप्लीट झालेला आहे. तर आपण मशीनमध्ये फिट करणार आहोत. तर पाहू शकता आपण पूर्णपणे ड्रम मशीनमध्ये फिट करत आहोत आणि फिट केल्यानंतर चालू करून पाहणार आहोत की मशीन कोणत्या पद्धतीने वर्क करते ते. व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.